खलनायक एक प्रेमकथा। लेखक प्रिया उंबरकर। वाचक स्वर सिद्धी गायकर। पंधरा ते 20 मिनिटांनंतर ते दोघे सम्राटने दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. गाडी एका बाजूला पार्क करून ते तिथून खाली उतरले. समोर एक गर्दीचा परिसर होता. आजूबाजूला सगळ्या चाळीच होत्या. नक्की इथेच बोलवलंय ना त्याने? पत्ता तर हाच आहे, मग ते का दिसत नाहीयेत? तपस्या, तू एकदा त्याला कॉल करून कन्फर्म विचार. बरं ठीक आहे. तपस्याने तिचा मोबाईल काढला आणि त्याला फोन लावला. "5 मिनिटात पोहोचतोय, वेट कर." तिच्या कॉलवर त्याने मेसेज करून उत्तर दिलं. तसं तिने फोन कट केला. शौर्य, ते 5 मिनिटात पोहोचतात. तसं शौर्य थोडा वेळ तिच्याकडे बघतच राहिला. कारण आधी त्याला अरे तुरे करणारी ती आता त्याला अहोजाहो करून बोलू लागली. पण त्याने तिला हे बोलून दाखवलं नाही. तो फक्त एक सुस्कारा सोडत गप्प बसून राहिला. पाच मिनिटांनंतर त्या गर्दीमध्ये एक ब्लॅक कलरची मर्सिडीज एंटर झाली. तशी आजूबाजूची लोक त्या गाडीकडे बघू लागली. त्याने एखादी रिकामी जागा बघून तिथे गाडी पार्क केली. आणि तो एकदम स्टाईल मध्ये खाली उतरला. खाली उतरताना त्याची नजर तिच्यावरच स्थिरावली. नेमकं त्याच वेळी तिने सुद्धा त्याच्याकडे पाहिलं. तो खूप प्रेमाने तिच्याकडे बघत होता आणि ती सुद्धा मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडेच बघत होती. त्याने ग्रे जीन्सवर ब्लॅक कलरचा शर्ट घातला होता. स्लीव्स फोल्ड केले होते आणि शर्टची वरची 2 बटन्स ओपन होती. त्यामुळे तो एकदम आकर्षक दिसत होता. आजूबाजूला असलेल्या बऱ्याच मुलींच्या नजरा त्याच्यावरच खिळल्या होत्या. तिच्याकडे बघतच तो त्या दोघांच्या दिशेने चालत आला आणि एकदम तिच्या समोर येऊन उभा राहिला. खास करून त्याची नजर तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर थोड्या वेळासाठी स्थिरावली. शौर्याने खोकण्याचं नाटक केलं. तसे ते दोघेही भानावर आले. कशाला बोलवलंय आम्हाला इथे? कळेलच तुला थोड्या वेळात. चला माझ्यासोबत. सम्राट मधला कच्चा रस्ता क्रॉस करून पलीकडे जायला निघाला. शौर्य आणि तपस्या दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि ते पण त्याच्या पाठोपाठ चालू लागले. कारण तसाही त्यांच्याकडे आता दुसरा ऑप्शन नव्हता. थोडं अंतर चालल्यानंतर सम्राट थांबला. त्याने समोर असलेल्या दुमजली चाळीकडे पाहिलं. जिथे मी तुम्हाला नेणार आहे तिथे गेल्यानंतर काही वेळ स्वतःचं तोंड बंद ठेवायचं. जे काही प्रश्न विचारायचे असतील ते नंतर विचारायचे.
यावर शौर्य त्याला काहीतरी बोलणार. तितक्यात सम्राट चालत पुढे निघूनही गेला. तसं शौर्याने वैतागून तपस्याकडे पाहिलं. तपस्या, आपण याचं का सगळं ऐकतोय? कारण सध्या आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये शौर्य. काहीतरी महत्वाची गोष्ट असल्याशिवाय ते आपल्याला इथे बोलवणारच नाहीत. एकदा जाऊन बघूयात तरी. तपस्याने शौर्याला समजवलं तसं ते दोघेही सम्राटच्या पाठोपाठ गेले. सम्राट त्या चाळीच्या वरच्या मजल्यावर आला. एकदम कडेच्या रूम समोर जाऊन उभा राहिला. काही वेळातच तपस्या आणि शौर्य पण तिथे पोहोचले. सम्राटने कुठे बेल दिसते का ते पाहिलं, पण दाराला बेल नव्हती. ते बघून त्याने हातानेच दार वाजवलं. मिस्टर सम्राट, नक्की काय चालू आहे तुमचं? शौर्याचे पेशन्स आता संपत चालले होते. आपण या माणसाचं का सगळं ऐकतोय तेच त्याला कळत नव्हतं. त्यामुळे त्याची आता चिडचिड व्हायला लागली होती. जान, तुझ्या या दिलजल्या आशिकला थोडा वेळ त्याचं तोंड बंद ठेवायला सांग, नाहीतर मी माझ्या पद्धतीने याचं तोंड बंद करेन. मग परत म्हणशील की मी खूप क्रूर आहे वगैरे वगैरे. सम्राटने परत दरवाजा वाजवला, पण त्याच्या तोंडून स्वतःसाठी दिलजला आशिक ही उपमा ऐकून शौर्याच्या कानातून जणू धूर येऊ लागला होता. तो पुढे होत सम्राटच्या अंगावर धावतच होता. तितक्यात तपस्याने त्याचा हात पकडला आणि नेमका समोरून दरवाजा पण उघडला गेला. त्यामुळे शौर्याला गप्प बसावं लागलं. दरवाजा एका वयस्कर बाईने उघडला होता. प्रभाकर सैंदाणे इथेच राहतात का? हो, इथेच राहतात. आपण कोण? मी कोण हे महत्वाचं नाही, मी इथे का आलोय ते महत्वाचं आहे. मला जरा त्यांच्याशी बोलायचंय. येऊ का आत? तसं त्या बाईच्या कपाळावर आठ्या पसरल्या. ती बाई म्हणजे प्रभाकर सैंदाणे यांची बायको होती, जी स्वभावाने थोडी भांडकुदळ होती. मान न मान मैं तेरा मेहमान, आधी ओळख सांगा तरच घरात घेईन. आजकाल चोरांचं काही सांगता येत नाही. पाहुणे म्हणून येतात आणि सगळं लुबाडून निघून जातात. काय यार इन्स्पेक्टर, निदान दाढी तरी करून यायचीस. तुझ्या चेहऱ्यामुळे या बाईला आपण चोर वाटतोय. सम्राट शौर्याला म्हणाला तसं तपस्याचं हसू फसकन बाहेर पडलं, जे तिने तोंडावर हात ठेवत आतल्या आत दाबलं. शौर्य मात्र सम्राटकडे खाऊ का गिळू अशा नजरेने बघत होता. हो बाई, इन्स्पेक्टर आहे मी. हे माझं कार्ड. आता तरी येऊ द्याल ना आम्हाला आत? क्या बात आहे, इन्स्पेक्टर शौर्य. हा, बाय द वे, तुझं आडनाव काय आहे बघू दे जरा. हो, इन्स्पेक्टर शौर्य सबनीस. वा, भारी नाव आहे की. तसं शौर्याने रागातच त्याच्या हातून स्वतःचं ID कार्ड काढून घेतलं आणि सम्राटला एक टफ लुक देतच तो घरात शिरला. अहो, जरा बाहेर येता का? कोणीतरी तुम्हाला भेटायला आलंय. त्या बाईने आवाज दिला तसं आतल्या खोलीतून एक वयस्कर व्यक्ती बाहेर आली. ती व्यक्ती म्हणजे रिटायर्ड इन्स्पेक्टर प्रभाकर सैंदाणे. कोण तुम्ही? मी ओळखलं नाही तुम्हाला.
नमस्कार काका. मी सम्राट खानविलकर. हा माझा जिगरी दोस्त शौर्य सबनीस. आणि ही माझी बायको मिसेस तपस्या सम्राट खानविलकर. सम्राटने स्वतःसोबत त्या दोघांची सुद्धा ओळख करून दिली. पण शौर्याला त्याची करून दिलेली ओळख जरा सुद्धा आवडली नव्हती. डोळ्यांनीच बाण मारल्यासारखं तो खूप रागात सम्राटकडे बघत होता. पण त्याच्या नजरेने सम्राटवर काहीही फरक पडणार नव्हता. तपस्या मात्र सध्या शांत होती. सम्राटने तिला सांगितलं होतं की आज तिला तिच्या आईचा खरा गुन्हेगार कळेल. त्या केस संबंधीचे पुरावे मिळतील. त्यामुळे सध्या तरी ती त्याच विचारात घडली होती. नाव कळालं तुमचं, पण तरी पण मी तुम्हाला ओळखलं नाही. अहो, पोलीस आहेत ते. मिसेस प्रभाकरनी वेगळ्याच पद्धतीने तिघांची ओळख करून दिली. पण पोलीस हे ऐकून प्रभाकर रावांच्या कपाळावर मात्र आठ्या पसरल्या. कोण आहे पोलीस? तसं शौर्यने स्वतःचं कार्ड दाखवलं, ओळख करून दिली. प्रभाकर रावांनी ते कार्ड नीट पाहिलं आणि पुन्हा शौर्यकडे दिलं. बोला, काय काम आहे? काय हो काका, घरी आलेल्या पाहुण्यांना निदान बस तरी म्हणायचं. आता असं उभ्या उभ्या किती वेळ बोलणार ना? सम्राट जाऊन त्या लाकडी सोफ्यावर बसला. तसं तपस्याने डोक्याला हात लावला. गुंड कुठला, जरा पण मॅनर्स नाहीयेत याला. शौर्य तर मनातच त्याला शिव्या देत होता. बरं, बसा. तेव्हा कुठे तपस्या आणि शौर्य खाली बसले. त्यांच्या समोरच्याच खुर्चीत प्रभाकर बसले. प्रभाकर रावांनी बायकोकडे एक नजर पाहिलं. त्यांचा इशारा समजतात त्या आतमध्ये निघून गेल्या. पाणी वगैरे नंतर मिळेल, आधी काम काय आहे ते बोला. आम्हाला पाणी वगैरे प्यायची इच्छा सुद्धा नाहीये, त्यामुळे सरळ मुद्द्याचंच बोलतो. मला सांगा, रिटायर्ड होऊन किती वर्ष झाले तुम्हाला? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? मला काय करायचंय ते नंतर सांगतो. आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तर द्या. सम्राट थोडा पुढे झुकला. त्याच्या दोन्ही मांड्यांवर तो हात रोवत बोलत होता. आणि जर नाही सांगितली तर? नाही सांगितलं तर फार काही होणार नाही. काही सेकंदातच माझ्या या गनने तुमचा भेजा उडवला जाईल. आणि आता तर तुम्ही पोलीस पण नाहीये, त्यामुळे ऑफिसरला मारल्याच्या गुन्ह्याखाली माझ्यावर केसही होणार नाही. आणि झालीच तरी ती केस मिटवायला माझ्याकडे माझा हा जिगरी दोस्त शौर्य आहेच की. तो माझा इतका खास यार आहे की ही केस बंद करण्यासाठी त्याला लाच सुद्धा द्यावी लागणार नाही मला, जशी तुम्ही इतर लोकांकडून घेत होतात. सम्राटने खिशातून रिव्हॉल्वर काढली. तसं प्रभाकर, शौर्य आणि तपस्या तिघांचेही डोळे मोठे झाले. मिस्टर सम्राट, तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय ना? पुरावे हवे असतील तर थोडा वेळ तोंड बंद ठेव. हे बघा, तुम्ही जे कोणी आहात, उगीचच काहीही आरोप करू नका. मी एक इमानदार पोलीस ऑफिसर होतो. अरे वा, असं आहे का? नीट आठवा बरं. 10 वर्षांपूर्वी तुम्ही मिस्टर दिग्विजय खानविलकर यांच्याकडून एक ऍक्सिडेंटची केस बंद करण्यासाठी जवळपास 1 लाख रुपये उकळले होते.
यावर प्रभाकर काही बोलणार त्याआधी सम्राटने त्यांना हात दाखवून थांबवलं. आधी माझं बोलणं तर पूर्ण होऊ द्या. मी खोटं बोलतोय किंवा खोटे आरोप वगैरे करतोय हे तर बोलूच नका. कारण मी बँकेचं स्टेटमेंट सोबत घेऊन आलोय आणि त्यात स्पष्ट उल्लेख आहे की दिग्विजय खानविलकर यांच्या खात्यातून तुमच्या खात्यात 1,00,000 रुपये जमा झाले होते. मग ते नेमके कशासाठी घेतले होते ते मला कळेल का? तुम्ही तर त्यांचे कोणी नातेवाईकही नाहीये किंवा मित्रही नाही, ज्यामुळे ते तुम्हाला एवढे पैसे देतील. तसं प्रभाकर सैंदाणे यांच्या चेहऱ्याचा हळूहळू रंग उडायला सुरुवात झाली. कारण त्यांनी अशा कित्येक केसेस मधून लोकांकडून पैसे उकळले होते. पण दिग्विजय खानविलकर हे नाव त्यांच्या चांगलं लक्षात राहिलं होतं. कारण आतापर्यंत सगळ्यात जास्त इन्कम त्यांना त्याच व्यक्तीकडून मिळालं होतं. बाकी लोकांकडून तर त्यांना 10-20 हजार मिळायचे, पण एवढी मोठी रक्कम देणारी पहिली एकमेव व्यक्ती त्यांना दिग्विजय खानविलकरांच्या रूपात मिळाली होती. त्यावेळची त्यांची भीती आणि त्यांची परिस्थिती बघून प्रभाकर रावांनी त्यांच्यावर चांगलाच हात साफ करून घेतला होता. त्यामुळे दिग्विजय खानविलकर हे नाव त्यांच्या चांगलंच लक्षात होतं. इन्स्पेक्टर शौर्य, आता मी जे जे काही मुद्दे मांडणार आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलच्या नोटपॅड मध्ये लिहून घ्या. तसं शौर्यने चुपचाप त्याचा फोन काढला. आता समोरची परिस्थिती त्याच्या चांगलीच लक्षात आली होती. सम्राटने त्यांना तिथे का बोलवले ते सुद्धा त्याला समजलं होतं. तपस्या शांतपणे त्या माणसाकडे बघत होती. सध्या ती थोड्या वेगळ्या झोन मध्ये गेली होती. हा, तर मिस्टर प्रभाकर, माझा पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही मिस्टर दिग्विजय खानविलकर यांच्याकडून 1,00,000 रुपये कशासाठी घेतले होते? या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा तेच जास्त चांगले देऊ शकतात. तुम्ही आधी जाऊन त्यांना विचारा. त्यांना विचारूनच मी इथे आलोय. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या गाडीने एक ऍक्सिडेंट झाला होता आणि ती ऍक्सिडेंटची केस बंद करण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून 1,00,000 रुपये घेतले होते. आता हे खरं आहे की नाही ते तू सांगायचं. आणि हो, खोटं बोलायचा प्रयत्न सुद्धा करू नका. कारण एखाद्या व्यक्तीकडून खरं कसं काढून घ्यायचं हे मला चांगलंच माहिती आहे. सम्राटने समोरची ती रिव्हॉल्वर पुन्हा हातात घेतली. तसं प्रभाकरचे पाय भीतीने थर थर कापू लागले. सम्राट जे काही म्हणत होता ते ऐकून तपस्या मात्र शॉक झाली. कारण त्याच्या बोलण्यात हा उल्लेख स्पष्टपणे झाला होता की तो ऍक्सिडेंट खानविलकरांच्याच गाडीने झाला होता. म्हणजे तो ऍक्सिडेंट सम्राटच्या बाबांनी केला होता का? हा प्रश्न वाऱ्याच्या वेगाने तिच्या मनात फिरू लागला. एका क्षणात तिच्या नजरेत दिग्विजय खानविलकरांसाठी भयंकर राग दाटून आला. कारण त्यांनी फक्त तो ऍक्सिडेंट केला नव्हता, तर ती केस मिटवण्यासाठी पोलिसांना लाच सुद्धा दिली होती. एवढं तरी तिला आतापर्यंतच्या कन्व्हर्सेशन मधून समजलं होतं. म्हणजे माझ्या आईचा ऍक्सिडेंट तुमच्या बाबांनी केला होता? नाही, तो ऍक्सिडेंट त्यांच्या गाडीने झाला होता, पण तो ऍक्सिडेंट त्यांच्या हातून झाला नव्हता. खरं काय ते तुला कळेलच. आधी जरा यांना बोलू दे, मग मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो.
त्याने पुन्हा एकदा मान वळवत प्रभाकरकडे पाहिलं.